सखी सावली काव्यांजली। काव्या, थँक्यू सो मच। तर आई आली, तू तिला काही सांगितलं नाहीस ते बरं झालं। तू सांगितलं असतं ना तर आईने मला खूप प्रश्न विचारले असते। थँक्यू, थँक्यू सो मच। हो, पण परस्पर तुम्ही तोडे गहाण का टाकले? ऑफिसमध्ये जे काही झालं ते मला किंवा आईंना का सांगितलं नाही तुम्ही? आम्ही विश्वास ठेवला नसता का तुमच्यावर? विश्वास ठेवला असता काव्या, मी कधी म्हणतोय की तुम्ही विश्वास ठेवला नसता, पण अगं ज्या माणसाबरोबर हे सगळं घडतंय त्यालाच कळतं, किती त्रास होतोय त्यालाच कळतं। मी कसं सांगू तुम्हाला? मी काय सांगू? हा, मला तुम्हा दोघींना त्रास द्यायचा नव्हता, टेन्शन द्यायचं नव्हतं, म्हणून मी नाही बोललो। आणि बघ, माझ्याकडे ना दुसरं खरंच काही ऑप्शन नव्हतं। जे मला तेव्हा वाटलं ते मी केलं। आता मी बरोबर आहे की चूक आहे हे तू ठरव आणि सांग ना। काव्या, मी जे केलं ते बरोबर वागलो, चुकीचं वागलो? तुम्ही चुकीचेच वागलात। गिरायची आहेस ग पोरी, तुझ्यामुळे तो नालायक मनुष्य तुरुंगात गेला आणि तुझ्यामुळे आमची दुकानही वाचली। आजी हो, तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिलीत म्हणून मला एवढी हिंमत मिळाली। सगळ्यात पहिल्यांदा तू विरोध केलास अंजली, आम्ही तर सगळे घाबरलो होतो। खरंच तुझे खूप धन्यवाद। आणि तू ग तिची सक्की काकू आहेस ना, हो, तिच्या पाठीशी उभं राहायचं तर तिलाच माफी मागायला लावते। अगं वाघीण आहे ती, वाघीण। बघितलंस ना त्या भालेरावला कशी पुरून उरली। अशीच राहा खमकी, बिंदास। हे घे देवीचं त्रिशूळ। बरीच वर्ष ते माझ्याकडे होतं, यातूनच मला ताकद मिळायची। आता मी थकले, हे तुझ्याकडे ठेव। आजी हो, पण असू दे ग, तू कधी संकटात अडकलीस तर हेच तुझं रक्षण करी। मला मुलगी नाही, तुला मुलगी समजून दे। आशीर्वाद म्हणून ठेव। तुम्ही जे केलं ते चुकीचंच होतं। पण तुमचा हेतू चुकीचा नव्हता। आज बायको म्हणून विश्वासाने तुम्ही सगळं मला सांगितलं, ते चांगलं केलं। यामध्ये तुम्हाला जी काही मदत लागणार असेल ती करायला मी तयार। काव्य, तू बायको म्हणून किती समजूतदार आहेस, किती चांगली आहेस, हे तू पुन्हा सिद्ध केलेस। एवढा लगेच माझ्यावर विश्वास ठेवून माझं टेन्शन हलकं केलंस, हे उत्तम झालं। ऐक ना, अजून एक रिक्वेस्ट होती, शेवटची।
काय? आत्ता जसं तू आईशी काही बोलली नाहीस, तिला काही सांगितलं नाही, यापुढेही जर तिने काही विचारलं तर प्लीज काही सांगू नकोस. अहो कधीतरी त्यांना प्लीज प्लीज म्हणतो, एवढं तर करूच शकतेस तू माझ्यासाठी. माझी शपथ आहे. अंजलीचे हात आभाळाला टेकलेत का आता? शिंग फुटले तिला. तिचं काहीतरी करावंच लागणार. कोण आहे आता? प्रमिलाताई? हॅलो, हा प्रमिलाताई बोला. अहो सुनंदाताई, मानलं बाई तुम्हाला. तुमची शंका एकदम खरी ठरली. म्हणजे म्हणजे प्रीतम आणि अंजलीचं सूत जुळवून द्यायचे उद्योग सुरू आहेत त्यांचे. आमच्या ह्यांनी सगळं सांगितलं मला. हो का? म्हणजे नक्की काय सांगितलंय? म्हणजे हल्ली मधुराताई त्यांची आणि अंजलीची पत्रिका जुळते का ते बघायला आल्या होत्या म्हणे. ती तर जुळवून बघितलीच त्यांनी, पण सासू सुनेची पत्रिका जुळते का हे बघायचं होतं म्हणे त्यांना. हा नाही हो, तुमचं काहीतरी चुकतंय. म्हणजे त्यांची आणि अंजलीची पत्रिका का पाहतील? प्रीतम आणि अंजलीची पत्रिका पाहायला हवी ना. आता काय नवीन काय जुनं ते तुम्हालाच माहित, पण आमचे हे म्हणत होते की दोघींची ही पत्रिका अगदी चांगली जुळते. जळलं मेलं. आता हे काय नवीन नाटक? आता मी माहिती द्यायचं काम केलं तुम्हाला. पुढे काय करायचं ते तुम्ही बघ. बर ठीक आहे. बरं ठेवते हा मी फोन. बरं काही मदत लागली तर सांगा. हो नक्की सांगेन. बरं ठेवते. अच्छा, पण जे अंजली आणि प्रीतमचं लग्न जुळवण्यासाठी मीनाक्षीताईंना मधुराताईंची पण साथ आहे. ठीक आहे, यावरही करू काहीतरी. ना आधी त्या अंजलीचा काटा काढायला. पाणी आता डोक्यावरून जायला लागतं. हे काय? भेंडीच्या भाजीत टोमॅटो घातलायस? काव्या, आज स्वयंपाक करताना लक्ष नव्हतं का तुझं? नाही आई, लक्ष होतं. लक्ष होतं तर मग हे काय? आणि अशी भाजी आपल्याकडे कोणालाच आवडत नाही, हे माहितीये की तुला? अगं पहिल्यांदा करते. जास्त झालं का? काव्या, आज सगळंच चुकलंय तुझं. झोपेत स्वयंपाक केलास की काय? आणि चटणी करायला सांगितली होती मी तुला आज, ती केली नाहीयेस तू. सॉरी आई, मी विसरले. काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का? विसरणं ठीक आहे, ती तुझी सवय आहे, पण स्वयंपाक कधी चुकत नाही तुझा. काहीतरी वेगळं कारण आहे. काय झालंय सांग बघू. काव्या, काय झालंय सांग. लपू नकोस हं माझ्यापासून. अशानं तुझंच नुकसान होतं. या आधी सुद्धा एकदा दोनदा अशा गोष्टी केल्यास तू. पुन्हा करू नकोस. सांग काय झालंय, सगळं मनातलं सांग. आत्ता जसं तू आईशी काही बोलली नाहीस, तिला काही सांगितलं नाही, यापुढेही जर तिने काही विचारलं तर प्लीज काही सांगू नकोस. अहो कधीतरी त्यांना माझी शपथ आहे, नाही सांगणार ना. काव्या, नाही आई, काही यांचा फोन आहे.
हॅलो, हा बोला. काव्या, आईला काही सांगितलं नाहीयेस ना? नाही नाही, काही सांगितलं नाही. ओके. शपथ विसरू नकोस फक्त. मी जस्ट आठवण करून द्यायला फोन केला. ठीक आहे? हो. काय ग, विशूचा फोन होता ना? ठेवलास पण एवढ्यात? हो, झालं बोलणं. काय म्हणत होता? आणि मी कुणाला काही सांगितलं नाही म्हणजे काय सांगितलं नाहीस कोणाला तू? काव्या, मी तुला काहीतरी विचारतेय. तुम्हाला सांगितलं नाही म्हणजे आपल्या सोफ्यासाठी नवीन कव्हर आणायचे होते ना, तर हे म्हणाले की त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेत, मग आईला बाजारातून आणायला सांगू नकोस असं सांगायला सांगितलं होतं. तेच म्हणाले मी की मी तुम्हाला नाही सांगितलं की बाजारातून आणा, नाहीतर डबल होतील ना म्हणून. आई, तुम्ही जेवा. बाबांना औषधं द्यायची राहिलेत, मी देऊन येते. हा, आले. ही बोलते एक आणि हिचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतो. तरी पाणी मोडतंय, शोधून काढायला. आई, गणपती जवळ आले, तयारी करायला पाहिजे. हो ग, बरी आठवण केलीस. अंजली, तू जेवणाला सुरुवात नाही ना केली अजून? मग एक काम कर, अडगळीच्या खोलीत जा आणि गणपतीच्या तयारीचं सगळं सामान काढून ठेव. तुला माहिती आहे ना, दरवर्षी काव्याच्या घरी गणपतीसाठी जे काही सामान लागतं, पाट, समई, चौरंग, सगळं दिवेकरांकडून जातं. लक्षात आहे ना तुझ्या? हो काकू, आहे माझ्या लक्षात. मी ना उद्या सकाळीच सगळं सामान काढते. शिवादादाला सुद्धा बोलावून घेईन, कारण अगं भरपूर सामान आम्ही दोघे मिळून काढू. का? शिवा कशाला हवाय? तुला काय धाड भरली आहे ग? हल्ली ना तुला हाताखाली माणूस ठेवायची सवय झालीये. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि सामान काढ. ठीक आहे, आधी जेवते आणि मग जाते, खूप भूक लागली. अगं, जेवल्यावर काम करायला जीवावर येतं. आधी सगळं सामान काढ आणि मग निवांत जेव. ठीक आहे, शिवादादा आला असता तर बरंच झालं असतं, पण आशू नितान तू तरी. अगं, आशू जेवते ना. आणि हे बघ, माझंही जेवण सुरू आहे. आता आले असते ग मी तुझ्या मदतीला. चांगली जिरवली ह्याची. जे ओ नो, म्हणजे इंटरोगेशन साठी त्याने तुला डिनरला बोलवलं होतं. एक्झॅक्टली. एक एक प्रश्न विचारून सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करत होती ती बाई. मला सॉलिड टेन्शन आलेलं. कधी एकदा तिथून निघते असं झाले. श्रेष्ठा, प्राची ज्या गाडीमध्ये तुला दिसली ते नेमकं कोणत्या भागात? तिथे कुठल्या देवळात गेली होतीस ग तू? तिथे देऊळ नाहीये. नवीन झालंय का कुठलं? बरं, कुठल्या देवाचं देऊळ आहे? श्रेष्ठा, त्या किडनॅपर्सना तुम्हीही बघितलं असेल. असं वाटलं मेलेच मी, ट्रॅप झाले, सगळं संपलं आता. ते टेन्शन कमी होतं की काय?
तर ज्याला किडनॅपिंगचं काम दिलं होतं ना त्या मूर्खाने कॉल केला. काय सांगतेस मग? काय ताबडतोब पैसे द्या असं म्हणत होतं. मी कसं बसं कव्हरअप केलं आणि तिथून निघाले. पैसे मी त्याला दिले नाहीच. मी कुठून आणणार एवढे पैसे? माझ्याकडे नाहीयेत एवढे पैसे. तू कमालच आहेस श्रेष्ठा, डेअर डेव्हिल आहेस. तू प्राचीचं किडनॅपिंग प्लॅन केलंस, ते घडवून आणलंस आणि मग विश्वजितच्या घरच्यांसमोर तू तिला सोडवण्याचं नाटकही केलंस. हे फक्त तूच करू शकतेस. चल मी येते, बाय. हॅलो सर. का वागलीस तू असं? कुठे सगळं? शिवादादाला घेऊन आले असतं ते बरं झालं असतं. खूप सामान आहे, ते कसं काढू मी आता? काकूला सांगत होते पण तर मला अंधाराची भीती वाटते. समय पण सापडले, आता सजावटीचं सामान कुठं? मी तर दार उघडं ठेवून आलेले, बंद कसं झालं? विशू, तू आमचं बोलणं ऐकलंस? मी तिला सांगत होते त्यातलं काहीच खरं नाहीये. अगं काय बोलतेस तू?
तुमच्यातलं बोलणं मी काय ऐकू? म्हणजे तू आमचं बोलणं ऐकलं नाहीस? नाही. मग काय चिडलायस तू? मी काय केलंय? तू काय केलंस तुला माहित नाही? आठवत नाही? तू काल डिनरला आली होतीस घरी, तू नीट जेवली नाहीस, कोणाशी नीट बोलत नव्हतीस, कसं वागत होतीस? तू खूप स्वतःमध्ये होतीस. काय चालू होतं तुझ्या मनात तुलाच माहित. अगं आईने तुला जेवायला बोलवलं, कसं वागतेस? राग नाही काही? अच्छा, त्याबद्दल बोलतोयस तू? मग ठीक आहे. श्रेष्ठा, काय झालंय? जेव्हापासून तू प्राचीला शोधून आणलंयस तेव्हापासून मी बघतो खूप वियर्ड वागतेस. मध्येच दचकते, काय अनकम्फर्टेबल वागतेस. काय झालं? नाही, काहीच नाही. तू पाणी पी, मी फोन घेतो. अरे हॅलो. हो मॅडम, पैसे कधी मिळणार? कसले पैसे? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? फोन कट केला. कोणाचा फोन होता? आणि पैसे कसले मागतो? आणि एक मिनिट, हा आवाज मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. काकू, आशू दार उघडा ना. काका, फोन पण घेऊन यायला विसरले. कुणाला तरी कळवलं तरी असतं, तर काय करू? आजू भारी मजा आली ना. आता ना ओरडत असेल आतमध्ये, काकू मला इथून बाहेर काढ. आशू प्लीज दरवाजा उघड ना, मला कसं तरी होतंय. आता बोलत बस म्हणावं तिकडे. काय करू आता? बाहेर कशी पडू मी? खोलीला खिडकी पण नाहीये. येवा ना, डरडरावून घाम फुटला असेल घाबरून तिला. अशा बंद जागेत जाम वाट लागते तिची. घुसमटली असेल तर मजा येईल. मला शहाणपणा शिकवत होती काय? आता कशी अडकली स्वतः? मला बाई मज्जा आली, बाकी काही असू दे. अरे हा ते फ्लॅट ओनरचा मुलगा आहे ना, त्याच्या मुलाचा फोन असेल हा. ते तू त्याला एक दोनदा भेटलायस ना, म्हणून तुला आवाज ओळखीचा वाटत असेल. मग माझा आवाज ऐकल्यावर फोन का कट केला त्याने? काय माहिती, मे बी त्याला रॉंग नंबर वाटला असेल किंवा क्रॉस कनेक्शन वाटलं असेल. पैसे कसले मागतोय तू? ते रेंटचे. मी ह्या महिन्याचं रेंट भरलं नाहीये, त्याचेच. श्रेष्ठ, तू रेंट भरलं नाहीयस का? निष्ठा, पैशांचा प्रॉब्लेम आहे का? नाही, म्हणजे झालेत अरेंज. मी ऍक्च्युली चेक पण बनवलाय, फक्त द्यायचं बाकी.
आर यू श्योर? या तू खरं बोलतेस ना? हो रे. तू असं का बघतोयस माझ्याकडे? काकू, आशू तुम्ही आहेत का बाहेर? काकू दार उघडा ना प्लीज, मला बाहेर काढा ना. कुणाला आवाज येतोय का माझा? इथे कुठे जागा असते तर बाहेर पडले असते पण. काकू, देवा. काकू, काकू आशू दार उघडा ना, मला भीती वाटते. प्लीज प्लीज दार उघडा ना. आशो, एखादा प्राणी बघ शिकाराच्या सापळ्यात अडकतो तेव्हा कसा तो जीव वाचवण्यासाठी तडफडत असतो, तशीच अंजली तडफडत असणार आहे. आता तिने कितीही आकांत तांडव केला, जीवाचा आटापिटा केला, याच तिची शिकार होणारच. इष्टा, हल्ली तुझं बिहेवियर खूप वेगळं वाटतं. आय डोंट नो, बट खूप वियर्ड वागतेस तू. मगाशी मी आलो तेव्हा तू माझ्याकडे नीट बघितलं नाहीस, बोलत नव्हतीस, अचानक दचकतेस. आणि रेंट सिरियसली रेंट अशा विषयावरून डिस्टर्ब होणारी मुलगी नाही असतो. आय नो यू. काही लपवतेस का माझ्यापासून? नाही विशू, ते सध्या तब्येत जरा डाऊन आहे म्हणून. नक्की तब्येत डाऊन आहे म्हणूनच ना? हो रे. इष्टा, हे बघ, अजून काही असेल तर मला सांगू शकतेस, मी आहे. हो विशू. अरे मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? हा बंटी पण ना कधीही फोन करायला लागलाय विशू कन्व्हिन्स झाला म्हणून, नाहीतर आता सगळा गेम ओव्हर झाला असता. काय होतंय आज? सकाळपासून लक्षच नाहीये माझं. जीव खूप घाबरा होतोय.
हे हा काही अपचक तर नसेल ना? मला खूप भारी वाटते. आज चांगली अद्दल घडेल तिची. ऍक्च्युली ना आपलं चुकलंच. आपण ना त्या खोलीमध्ये कॅमेरा लावायला हवा होता. म्हणजे इथे बसून कळलं असतं आपल्याला तिची अवस्था तिथे काय आहे ते. मजा आली असती. अगं खरंच ग. पण काय ग अशोक, या अशा चांगल्या गोष्टी जरा उशिराच लक्षात येतात तुझ्या. आई मी दाराच्या फटीतून बघून येऊ का? जबरदस्त एक्साइटमेंट होते मला. हे कुठे निघालीस? आपण तिकडे फिरकायचं सुद्धा नाही आज. कोणी तिकडे बघितलं ना तर वाट लागेल आपली. त्या अंजलीचं काय व्हायचं तो होऊ दे. ते सगळं झाल्यानंतरच आपण तिथे जायचं. आज काहीतरी वाईट घडणार एवढं नक्की. बाबा तुम्हा दोघींना जरा सुद्धा काय वाटत नाही का? तुम्ही इतक्या स्वार्थी आहात की ही जिलबी तुम्ही दोघी मिळून खातायत आणि अंजलीसाठी तुम्ही ती ठेवली नसेलच ना? बरं ती घरी येऊन जेवून गेली की नाही? जळलं मेलं नाही. येते घरी आली की देईन तिला. दुकानात कामात अडकली असेल. तरीच म्हटलं अगं ती घरी आली असते तर मला भेटल्याशिवाय गेलीच नसती ना. माझा जरा डोळा लागला आणि आता जागा. पण अजून कशी आली नाही? गेली असेल प्रीतम बरोबर. गाव उंडारून झालं की येईल घरी परत. तुम्ही जा झोपा, आराम करा. अशोक ती पण संपव जिलेबी. तर ते अंजलीसाठी त्याला ठेव. हो ठेवते. गेली बाई कटकट. हो मला वाटलं त्यांनी सगळं आपलं ऐकलं की काय बोलणं. आई आणखी किती वेळ ठेवायचं तिला तिथे? मला विचारशील ना तर ती कायम तिथेच राहावी, बाहेर येऊच नाही अशीच इच्छा आहे माझी.
काही माझ्या प्रश्नांची धड उत्तरही देत नाहीयेस तू. काय झालंय? विशू काही बोललाय का? नाही, ते काहीच बोलले नाहीत मला. असं कसं? विशूच काहीतरी बोलला असेल, तू सांगत नाहीयेस मला. नको सांगूस, मी फोन करते ना त्याला. आई थांबा. अहो ते खरंच काही बोलले नाहीत मला. मी म्हटलं ना तुम्हाला. अगं मग सैरभैर का झालीयस तू? काय झालंय? काव्या, मी तुला काळजीपोटी विचारते. विशू काही बोलला नाही, मग काय कारण आहे? लाडूचं काही कारण आहे का? आई तेव्हा समोरचा तेव्हा शांत झाला. तुम्ही लाडूचा विषय काढलात आणि नेमकं आई तेव्हा समोरचा तेव्हा शांत झाला. तुम्ही लाडूचा विषय काढलात आणि नेमकं लाडूच्या बाबतीत खरंच काहीतरी. बस तिने सांजेच्या वेळेला भलतं सलतं काही मनात आणू नकोस. बघितलंस का, ती वाद तू नीट बाहेर ओढली नव्हतीस म्हणून ती शांत झाली. नीट लाव बघू, जा. हो. आई तेव्हा पुन्हा विजला. मला खूप भीती वाटते. हा लाडूच्या बाबतीत खरंच कसला तरी संकेत नसेल ना? काय प्रीतम,
प्रीतम 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 देवा, या अंजलीची पीडा आमच्या आयुष्यातून निघून जाऊ दे. तिचा एकदाच काय तो निकाल लावून टाक आणि तुझी कृपा अशीच आमच्यावर ठेव. आणि माझ्या आशूकडेही लक्ष दे. तिचं आणि प्रीतमचं लग्न जुळू दे. आयुष्य सुखाचं होऊ दे माझ्या पोरीचं. प्रीतम, तुम्ही या ना. नाही ऍक्च्युली हो या हो, आत बसून गप्पा मारू या. यावेळी काही ऐकणार नाही मी तुमचं. यायचं आणि बसायचं निवांत. नाही ऍक्च्युली मी अहो काही नाही, बसा म्हटलं ना. आधी बसा, शांत व्हा, मग आपण गप्पा मारू. काय थांबा एक मिनिट. आशू, त्यांच्यासाठी कॉफी करून आण. कॉफी आवडते त्यांना, जायफळ घातलेली. नाही नको. ऍक्च्युली मी अंजलीला भेटायला आलो. आहे का ती घरी? हा अंजलीसाठी घरी आलाय. आणि अहो अंजली भरून अगं अंजली म्हणायला लागलाय. जास्तच गुळपिड आलेलं दिसतंय. ऍक्च्युली आज सकाळीच माझं आणि अंजलीचं बोलणं झालं. आम्ही संध्याकाळी एका कवितेच्या कार्यक्रमाला जाणार आहोत. त्यासाठीच तिला मी फोन करत होतो, पण तिचा फोनच लागत नाही. मला वाटलं दुकानात असेल तर दुकानातही जाऊन आलो, पण शिवादादा म्हणाले की ती घरी गेली. ती घरी आहे का? बोलवाल का तिला प्लीज? अहो नाही ना, ती सकाळी जी दुकानात गेली ना ती आलीच नाहीये परत. पण दुकानात नाहीये मी म्हटलं ना आत्ताच. तिच्या खूप मैत्रिणी आहेत. एखाद्या मैत्रिणीकडे टाइमपास करायला गेली असेल. हो हो ना. नाही असं नाही करणार ते. आमचं ठरलंय ना कवितेच्या कार्यक्रमाला जायचंय. जर तिला कॅन्सल करायचं असेल तर तिने मला कळवलं असतं. नाही ना, तशीच आहे ती. अहो तिला माणसाची किंमत वगैरे नाहीये आणि वेळेचं महत्व तर नाहीच नाही. सगळं तिचं तोंड देखलंय. हो ते म्हणतात ना, मी नाही त्यातली. आणि सुनंदा, वाटेल ते बोलू नकोस. अहो प्रीतमराव, ही जे काय बोलते तसं नाहीये. आमची अंजली खूप गुणाची आहे. साधी, सरळ, प्रेमळ, माणसं जोडणारी. हे घर, दुकान आणि तिची अक्काई हेच तिचं छोटंसं जग. त्याच्यामध्येच ती समाधानी असते. आय नो काका, पण आहे कुठेही? म्हणजे दुकानातही नाहीये, घरी नाहीये, फोनही लागत नाही तिचा. हो ना, आम्हाला पण त्याची काळजी लागली. हो सुनंदा, ती नक्की घरी आली नाही सकाळपासून? अहो नाही ना, नाहीतर तुम्हाला सांगितलं नसतं का मी या आधीच. एनिवे अडकली असेल कुठेतरी. काका मी निघतो. हां काका, तिचा काही कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज मला कळवा. हो हो नक्की कळव. आई, तिचा फोन बंद येतोय. तिचा फोन कधीच बंद नसतो आणि यावेळी तर नाहीच नाही. काय झालं असेल आई?
विशू तिची पर्स आणि फोन आधीच लपून ठेवायला होता. लक्षात कसं गेले आपल्या. आणि आता त्यांना संशय आला ना तर आपली वाट लागली म्हणून समज. पर्स आणि मोबाईल अंजलीचाच आहे ना? हो, हा मोबाईल अंजलीचाच आहे. बंद पडलाय, चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे. मी तिला किती वेळा सांगितलं की नवीन घे, पण ऐकत नाही. मग तिची पर्स आणि मोबाईल इथेच आहे म्हटल्यावर ती घरातच असायला पाहिजे ना? इथे फोन आणि पर्स ठेवून ती बाहेर कुठे जाणार? काव्या, अगं तू उगाच काळजी करतेस. अगं कामाच्या गडबडीत तिनं फोन चार्ज केला नसेल, बंद पडला असेल. एक काम कर, ती आता ह्यावेळी दुकानातच असेल ना? हो. तो तिच्या दुकानात काम करणारा मुलगा, काय त्याचं शिवा का काय नाव आहे? शिवा दादा. त्याच्या फोनवर कर. हो. The subscriber is currently switched off. Please try after some time. आई आई त्याचाही फोन बंद आहे. ह्या काळजी नको करू. ते बाजारात गेले असतील दुकानाचं सामान आणायला. आणि तुला माहितीये रेंज नसते सगळीकडे. अजिबात काळजी करू नकोस आणि कोणाला फोनही करू नकोस. काव्या, समजतं ना बाळा? शांत. असं काहीही झालेलं नाही. आतमध्ये बघतो जाऊन. अंजली, घरी सगळीकडे शोधलं, कुठेच नाही आहे ती. सुनंदा, तिची पर्स आणि मोबाईल इथेच आहे. म्हणजे ती दुपारी घरी येऊन गेली असणार. कुठे गेली असेल ती? आणि ह्या वस्तू इथे का ठेवून गेली? तू तिला काही कामासाठी वगैरे पाठवलंस का? असं असेल तर स्पष्टपणे सांग. अगं आठव जरा. अगं सांग ना. हो, आता जरा ताण दिला ना डोक्याला, तेव्हा आठवलं. म्हणजे दुपारी आली होती ती घरी. त्यावेळेस आम्ही जेवायला बसलो होतो, पण ती काहीतरी शोधत होती आणि तिला ते सापडत नव्हतं. काय शोधत होती? काय शोधत होती ते मला नाही हो माहित. म्हणजे मी विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती मला सांगते बरं. नंतर म्हणाली की जे काही शोधते ते अडगळीच्या खोलीत जाऊन बघ, असं म्हणून ती गेली. बरं, नंतर मला इतकी कामं होती, मी माझ्या कामात अडकून पडले. आणि ती दुपारी काहीतरी शोधत होती, आता संध्याकाळ झाली आहे. ती अडगळीची खोली कुठे आहे? आपण तिकडे जाऊन बघूया का? मी दाखवतो. या. हीच ती आमची अडगळीची खोली. इथे सगळं आम्ही जुनं सामान ठेवतो. झालं बाई, तुला कडी काढायला सांगितली होती, नाही तर वाट लागली असते आज. अंजली, आई, अंजली, 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 काय झालं? अंजली, उठ. ए अंजली, काय झालं तुला? काय झालंय? अंजली, इकडे बघ. अंजली, इकडे बघ. अंजली, अरे
एवढं रक्त. अंजली अंजली पाहिलं काय झालं? अंजली अंजली इकडे बघ. अंजली देवा, अंजलीला काय झालंय? अंजली 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 मी प्रीतम. अंजली इकडे बघ. अंजली आपल्याला डॉक्टरकडे न्यावं लागेल. हो. अंजली लाडूचा फोन आला वाटतं. बाबा आता. हॅलो, हा बाबा बोला. आई, प्रीतम 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 लाडू कुठे, कशी आहे ती? डॉक्टर काय म्हणाले? शांत शांत. म्हणजे तिला विंचू चावला आणि तिला डोक्यालाही मार लागला. डॉक्टर म्हणाले की सिच्युएशन क्रिटिकल आहे सध्या. वाचेल ना ती, बरी होईल ना? हो हो वहिनी, काळजी करू नको, प्लीज शांत हो. डॉक्टर काय म्हणाले? तू स्वतः भेटलास का त्यांना? हो, माझं झालंय बोलणं. आणि तिला एवढं लागलं कसं? विंचू कुठे चावला? ती अडगळीच्या खोलीत गेली होती ना, तिथे चावला. अडगळीच्या खोलीत? अगं तिथे काय करत होती ती? लाडू लाडू वहिनी, आता नाही जाता येणार ICU मध्ये. आपल्याला त्याची ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टर म्हणाले कोणालाही नाही जाता येणार, थोडा वेळ नाही भेटता येणार तिला. मला एकदा बघायचं, तिला एकदा बघू दे. नाही सांगा ना मला, एकदा तर तिला मला बघायचं. लाडू प्लीज शांत हो. त्या बिचाऱ्या अंजलीवर ही वेळ तुमच्यामुळे आली, हे कळतंय? काही काय बोलताय? आम्ही काय केलंय? काहीच केलं नाही. अंजली दुपारी घरी आली होती का हे मी विचारलं होतं ना. अंजली अडगळीच्या खोलीत गेलीये हे अगोदरच सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. तिच्या या अवस्थेला मी दोघी जबाबदार आहात. मला एक सांग, अंजली अडगळीच्या खोलीत स्वतःहून काही शोधायला गेलेली का तुम्ही तिला पाठवलं होतं? तुम्ही दोघींनी काय उद्योग करून ठेवले नाहीत ना? अहो काही काय बोलताय? सांगितलं ना तुम्हाला, आम्ही काही केलेलं नाहीये. अंजली पुढे पुढे करते ना, तेच तिच्या अंगाशी आहे. तूही बोल, मीच एकटी बोलते ना. हो, म्हणजे आम्हाला वाटलं होतं ती काहीतरी शोधत होती. ती शोधून झाल्यावर दुकानात जाईल आणि बाबा नंतर आमच्याही लक्षात नाही राहिलं. एक लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्यामुळे घडलंय असं मला जर कळलं ना तर शिवाचा फोन. अंजली दुकानातून घरी कशाला आलेली हे तो नक्की सांगू शकेल. हॅलो. अरे अंजलीची तब्येत जरा नाजूक आहे. डॉक्टरनी पण अजून काहीच सांगितलं नाही. बरं मला एक सांग, अंजली दुकानातून घरी येताना काय सांगितलं होतं तुला? काही शोधायचं असं काय म्हणाली होती? बर, हो, मी कळवतो तुला. सुनंदा, तूच अंजलीला घरी जेवायला बोलवून घेतला होतास. मी मला संशय होताच. आताच काय ते खरं खरं सांग, नाहीतर मी पोलिसात जाईल.
तुमच्यामुळेच हे घडलं, त्यामुळे पोलीस तुमचं काय करतील त्याचा विचार करा. मग ते काय झालं अंजलीच्या बाबतीत जर काही घडलं ना तर माझ्याशी गाठ. डॉक्टर माझी बहीण कशी आहे? तिला तिला बरं वाटतंय ना आता? कशी आहे ती? हे बघा, पेशंटला इथे आणायला थोडा उशीर झाला. त्यामुळे त्यांची कंडिशन क्रिटिकल. पूर्ण शरीरात विष पसरलं. त्यातल्या त्यात त्यांच्या पायाला जखम झाली आहे, त्यामुळे खूप रक्त वाहून गेलं. आणि सगळ्यात क्रिटिकल म्हणजे त्यांना हेड इंजुरी झाली. डॉक्टर, आता तुम्ही जे उपचार करताय त्याचा परिणाम काहीच नाही का? ट्रीटमेंट सुरू आहे, पण आता या क्षणी वी कॅन नॉट अच्युअर एनिथिंग. पहाटेपर्यंत वाट बघावी लागेल, नंतरच काय त्या गोष्टी कळतील. बरं, तुमच्यापैकी कोणाचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे का? पेशंटला AB निगेटिव्ह ब्लड ग्रुपची गरज आहे, त्याची इमिजिएट व्यवस्था आमच्या ब्लड बँकेत सध्या तो नाहीये. आणि हो, ब्लड ग्रुप रेअर आहे, त्यामुळे सहज मिळणार, पण आपल्या पेशंटला त्याची गरज आहे. त्यामुळे जरा घाई. डोंट वरी डॉक्टर, मी बघतो. बस इथे. काव्या, शांत हो बघू. काही नाही होणार अंजलीला, काही नाही होणार अंजलीला.